न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने। घाटंजीच्या खापरीमध्ये रेड्यांची तस्करी करणारा कंटेनर पकडला। घाटंजी पोलिसांची कारवाई, 35 लाख रुपयांचा माल हस्तगत। यवतमाळ घाटंजी रोडवर येत असलेल्या खापरी गावामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात घाटंजी पोलिसांना यश आले। दोघांना अटक करत 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळवरून घाटंजीकडे येणारे कंटेनर वाहन क्रमांक RJ11GC7392 ज्यामध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची घाटंजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून घाटंजी जवळच खापरी गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला। नाकाबंदी करून यवतमाळवरून येणाऱ्या कंटेनर वाहनाला थांबवले। वाहन चालकास विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले। त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता अवैधरित्या मुरा जातीच्या 57 रेडे क्रूरपणे आखूड दोरीने बांधून त्यांच्या या पाण्याची कुठलीही व्यवस्था केलेली नव्हती। या जनावरांना वाहनात उभे राहण्याची जागा नसताना सुद्धा निर्दयतेने बांधून दिसून आले। त्यावेळी सदर वाहनास व तय्यब अब्दुल मजीद पठाण वय 30 राहणार घसेरा, जिल्हा मेवात, हरियाणा आणि सुफयान फजलू रहमान कुरेशी वय 24 राहणार केतीपुरा, जिल्हा बागपत, उत्तर प्रदेश या 2 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर, दिनेश जाधव, मुकेश करपते, विनोद मेश्राम, अमितकुमार लोखंडे यांनी पार पाडली।